वसमत तालुक्यातील रांजोणा येथील नागरिक आज उपविभागीय अधिकारी या ठिकाणी येऊन रस्त्यांसाठीचं निवेदन महिला आणि पुरुष नागरिक यांच्या वतीनं देण्यात आलंय। रांजोणा येथील नागरिक आणि शेतकरी यांना वाहतूक करणे, दवाखाना करणे, शेती उपयोगी वस्तूंची ने-आण करण्यासाठी तसेच शेतीसाठी लागणारी बियाणं, इतर आवश्यक शेती आणि कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी रस्त्यांची अत्यंत आवश्यकता आहे। मागील 90 ते 100 वर्षांपासून चालू असलेला रस्ता हा बंद करण्यात आला आहे। हा रस्ता पूर्ववत चालू करून द्यावा आणि शासनानं आम्हाला मदत करावी या आशयाचं निवेदन आज उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी रांजोणा येथील नागरिकांच्या वतीनं देण्यात आले। मागणी मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही रांजोण येथील नागरिकांनी दिलाय। काय समस्या आहे? निखिल दामोदर भोरे, राहणार रांजोणा येथील शेतकरी असून मागील 2 वर्षापासून आमचा रस्त्यासाठीचा लढा आहे, पण अद्याप शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही। आम्हाला प्रामुख्याने दवाखाना, शिक्षणासाठी आणि शेतीच्या कामासाठी पूर्णपणे स्थानिक काही शेतकऱ्यांनी आणि राजकीय दबावापुढे आम्हाला रस्ता मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही वारंवार शासनाकडे मागणी करत असून परंतु अद्याप आम्हाला कुठलीही त्यावर ठोस उपाययोजना काही आम्हाला देण्यात आलेली नाही शासनाकडून। काय नेमकी 50 शेतकरी असून आम्हाला 50 शेतकऱ्यांसाठी कुठलीही व्यवस्था नाही आणि जर समजा रस्ता नाही मिळाला तर आम्ही आंदोलन पुढे करू। या रस्त्यावर येणारा पावसाळा सुरू होणार आहे। येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आता आम्हाला पेरणीसाठी खत बियाणे नेण्याची व्यवस्था नाही। प्रशासनाने ती व्यवस्था करून द्यावी आणि विशेष आमचा एखादा शेतकरी जर समजा आमचा बांधव एखादा आजारी जर पडला तर त्याला अक्षरशः आम्हाला खांद्यावर घेऊन मुख्य रस्त्यापर्यंत यावं लागत आहे सध्या। ही महत्त्वाची माऊली। रामकृष्ण हरी, माझं नाव व्यंकटराव हरिभाऊ साळवे, मी रहिवासी रांजण्यातला आहे आणि गावात जागा कमी असल्यामुळं शेतामध्ये जवळजवळ 40-50 घर झालेले आहेत एका रोडवर आणि वाट त्या रस्त्यानं जायला कुठे बी शेतामध्ये राहील नाही आणि मोठा रोड परभणी वसमत रोड हे सुद्धा इकूनसुद्धा बंद केलं आहे आणि गावात जाण्यासाठी गावापाशीसुद्धा रस्ता बंद झालेला आहे। हे दोन्ही रस्ते बंद झाले। एवढ्या हैराणात शेतकरी की एखादा माणूस जर आजारी पडा तर त्याला अक्षरशः खांद्यावर दोघा धरून न्यावं लागते। रोडवर गाडी जात नाही आणि काही जात नाही। याच्यामुळं फार त्रस्त आहेत आणि वरून सरकारनं तर असा नियम काढा की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता झाला पाहिजे आणि इथं आम्ही पाहतो जवळजवळ 2 वर्ष झाले, 1 वर्ष झाले परेशान आहेत, इथं रस्ता होत नाही आणि ह्या रस्त्यासाठी स्वतः तहसीलदार सर्वांनी येऊन त्याचे गावातलं सगळं गाव आलं तरी बी त्यांना ऐकत नाहीत। सगळ्या गावानं समजून सांगितलं की बाबा हे रस्ता जाऊ द्या, लोकांना लई त्रास आहे, परंतु कोणाचंच ऐकत नाहीत हे 2 शेतकरी। ह्या 2 शेतकऱ्यासाठी या 50 शेतकऱ्याला त्रास होत आहे। याचं सरकारने येऊन दखल घ्यावं हे माझे आणि वाढ द्यावी त्याच्या पुण्या गणना असे तुकाराम महाराज म्हणले आणि त्याचप्रमाण वाट करी त्याच्या पुण्याला काय गणना पडणार आहे असं सरकारनं वाट करून द्यावं आणि हे सगळ्या लोकांना सुख करून द्यावं, माझी हीच विनंती आहे। गावावरून आलेले आहेत का? माझं नाव सुरेखा विष्णू कल्याणकर, मी रांजोणा या गावाला आले आहे। आम्ही शेतामध्ये राहतो। आम्हाला गावाकडे जाण्यासाठी पण रस्ता नाही आणि आमच्या घरापासून 1.5 किलोमीटरवर हायवे रस्ता आहे, तिकडे पण जाण्यासाठी आम्हाला जागा नाही। मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, त्यांना शाळेत जाण्यासाठी पण रस्ता नाही। त्यांना आम्ही अक्षरशः पावसामध्ये गेली वर्षी पूर्ण 1 वर्ष उचलून खांद्यावर नेऊन त्यांना शाळेत सोडलं, रोडला हायवेला। माझ्या मिस्टरचा पाय मोडलेला आहे, त्यांना काहीच नेता येत नाही ओझं उचलून। तर मला कधी माझ्या सासूला कधी लेकराला घेऊन जावं लागतं काम सोडून आणि आमची खूप बेकार परिस्थिती आहे। अशी परिस्थिती गावामध्ये किती? गावामध्ये खूप लोकांची परिस्थिती आहे। आम्ही शेतामध्ये जवळपास 50% लोक शेतातच राहतात आमच्या गावातले। नेमकी प्रामुख्यानं काय मागणी आहे तुमची? आम्हाला रस्ता पाहिजे गावाकडे जाण्यासाठी पण आणि रोडला तर कुठंतरी आम्हाला बाहेर निघण्यासाठी, म्हणजे आम्हाला पर्यायी सुद्धा रस्ता नाही। शेतातून चिखलातून याच्या अगोदर पण आम्ही मागणी केली होती, पण मंडळाने येऊन हे केलं होतं, पंच वगैरे झाला तर समोरची प्रोसिजर काही झाली नाही, 1 वर्षापूर्वीच केला होता प्रोसिजर पहिली, पण आणखीन आम्हाला काहीच पर्यायी रस्ता भेटला नाही, काहीच नाही। आम्ही असं शेतातून आमच्या चिखलानं जातो, बाहेर जायचं असलं तरी पण लेकरांना सुद्धा शाळेमध्ये सोडतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत हिंगोली।